तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज मी स्वतः चिकन बनवणार आहे. आपल्याला ती रेसिपी बनवण्यासाठी काय काय लागतंय मी ते तुम्हाला दाखवतो. चिकन आणले बघा, अर्धा किलो चिकन आहे. ह्यात मसाले आहेत सगळे, कांदा, लसणाचे कांदे, ही 2 कांदे त्यातच टाकायचे आहेत. हे टमाटर पण अख्खच टाकायचं त्यात. कोथिंबीर, आता हा कांदा कट करून घेतो आणि नंतरनं लसूण वगैरे ते ह्याच्यात कुटून घेतो बारीक करून आणि नंतरनं आपण भाजी टाकतो. तर पहिल्यांदा पातेल ठेवू चुलीवर. तरी कांदा तर कट करून घेतलाय मी. आता लसूण सोलून घेतो. हे 2 लसणाचे कांदे आहेत ते अख्खेच टाकायच्यात आणि हे लसूण सोलून घेतो आणि हे बारीक करून घेतो कोथिंबीर सोबत. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण लसणाचा कांदा सोलून घेऊ. लसूण सोलून झालाय. कोथिंबीर बी टाकली बघा. तेल गरम झालेलं आहे. कांदा टाकू आपण तोपर्यंत तेलात. कांदा भाजतोय. कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतो. कांदा भाजत आलेला आहे. आता बाकीचं सगळं मसाला टाकून घेऊ आणि चिकन पण टाकून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ. 2 मिरच्या, लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली, लसणाच 2 कांदा मिक्स करून घ्यायचं. चिकन टाकतोय आता. आपण कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट केली त्यात थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ आता थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मीठ टाकलंय, मिक्स करून घेतो. झाकण ठेवतो त्याच्यावर. तर ह्यात धना पावडर आहे आणि हळद टाकली. आपण सगळं मसाला एकत्र ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे मी आणि ते एकदमच टाकणार आहे.
घरकुल मसाला घेतलाय, ही सुहाना मसाला 2 चमचे. हे तिखट घरी बनवलेलं आहे, तर हे एकदम झणझणीत तिखट आहे, ते पण घेऊ. तीन चमचे घेतल्यात. आता हे सगळा मसाला मिक्स केलेला आहे एकत्र, तो एकदम एकत्र टाकायचा त्यात सगळाच. सगळं चिकन मिक्स करून घेतलंय. आता त्यात बाकीचे मसाले सगळे टाकू एकत्र. मसाले सगळं मसाला टाकून घेतलाय, एकदा मिक्स करून घेऊ. अख्खं टोमॅटो टाकायचं त्यात. हे टोमॅटो शिजल्यानंतर ना बारीक होऊन जाते, त्यामुळे अख्खं टाकायचं. तर आता पाणी सुटलं असेल, आपण भाजी बघू, एकदा मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी ओतू. चांगलं पाणी सुटलं ह्याला मस्त मध्ये. मस्त मध्ये पाणी ओतून घेऊ. पाणी नॉर्मलच ओतायचं आहे आपल्याला, पातळ जास्त भाजी करायची नाही. ताट ठेवून घेऊ त्याच्यावर. चुलीवर बनवतोय आपण, गॅसवर वगैरे बनवलेलं काय जास्त मला पण नाही आवडत, पण आता रेग्युलर असते घरचे बनवतात. मला जर भाजी बनवायची असेल ना तर मी सगळी चुलीवरच बनवतो, आणि चुलीवरची चव एकदम खतरनाक लागते, त्यामुळे मी चुलीवरच बनवतो. मस्त मध्ये भाजी शिजली. टेस्ट कशी आहे काय ते पण सांगतो. आपण भाजी तर ते चिकन तर काय फास्टमध्ये शिजतं, पण टोमॅटो टाकलं होतं, टोमॅटो फ्रीजमधलं होतं, त्यामुळे ते टोमॅटो लवकर मिक्स होणार नाही, आणि ते पूर्ण त्या भाजीत मिक्स झाल्याशिवाय तर ते का भाजी काढता येणार नाही. त्यामुळं ते टोमॅटो मिक्स झालंय का बघू आपण. सगळी भाजी शिजलेली. ओकेच. क्वालिटी एकदम खतरनाक मध्ये. आता मी काय करतोय, घरामध्ये बसतो, गार लागतंय जास्त, घरामध्ये बसतो. एकदम क्वालिटी कशी खतरनाक मध्ये भाजी बनवली का नाही. आता आपण टेस्ट करून बघू. थोडासा मसाला घेतो. मकाची भाकर, चिकन, कांदा. चिकन बघा कसं शिजलंय. ओकेच, खतरनाक मध्ये शिजलंय का नाही. मसाला एकदम क्वालिटी, एकदम खतरनाक. स्वप्नीलच्या हाताला लय चव आहे. आहा, एकच नंबर लागतंय. आणि अशी भाजी मी पहिल्यांदाच बनवली आमच्या घरी, मीच पहिल्यांदा बनवली अशी भाजी. एकदम मस्त झाली, एकदम खतरनाक मध्ये लागते, क्वालिटीच एकच नंबर. आणि मसाला पण बघा पूर्ण मिक्स झाला हवा. एकच नंबर क्वालिटी, लय खतरनाक. लसणाचा कांदा टाकला होता आपण, 2 कांदा टाकलेला, त्यातला 1 कांदा घेतो. लसूण पण शिजलेला आहे. लसूण शिजलेला असेल तर त्याची टेस्ट वेगळीच लागते. हवा वा वा वा, एकच नंबर.
एकदम खतरनाक टेस्ट लय भन्नाट झाली. तुम्ही एकदा करून बघा. मी तर तुम्हाला सांगितलं मसाले वगैरे कसे टाकायचे, काय किती टाकायचे, तुम्ही एकदा करून बघा. भाजी एकच नंबर होती, क्वालिटी. चिकन बघा कसं शिजलंय दाखवतो. कसं काय आहे का, आज चिकन शिजलं पाहिजे. तर चला, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.